हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण ॲडव्हान्स बुकिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर ॲडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपण रूमवरूनसुद्धा डायरेक्टली आपण ॲडव्हान्स बुकिंगच्या पेजवरती जाऊ शकतो किंवा जिथे रूमच्या राईट साईडला 3 डॉट दिलेले आहेत त्यावर क्लिक करून आपण ॲडव्हान्स बुकिंग करू शकतो. तर ॲडव्हान्स बुकिंगच्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला बुकिंग टाईप सिलेक्ट करायचा आहे जो की ॲडव्हान्स बुकिंग. त्यानंतर रूम जे रजिस्टर नंबर, रेफर्ड बाय अँड रेफर्ड नेम हे भरून घ्यायचं आहे. पण हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर कस्टमर डिटेल्स, कस्टमर नेम, मोबाईल नंबर, कस्टमर टाईप हे सगळं. जर कस्टमर जुना असेल तर तिथे सर्च केल्यानंतर येऊन जाईल कस्टमर नेम. पण कस्टमर जर नवीन असेल तर आपल्याला तिथे राईट साईडला प्लस बटनवरती क्लिक करून कस्टमर टाईप टाकायचा आहे. जो काही आहे तो ग्रुप मेंबर असेल, ग्रुप असेल, कंपनी एम्प्लॉई असेल, कंपनी थ्रू असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल. सगळे डिटेल्स भरून आपल्याला सेव्ह बटनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सपेक्टेड चेक इन डेट टाकायची आहे, नंबर ऑफ नाईट्स, एक्सपेक्टेड चेकआउट डेट आणि नंबर ऑफ रूम्स हे टाकून घ्यायचं आहे. ह्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. बाकी रूम टाईप, रूम नंबर, रूम टेरिफ रेट हे सगळं भरून. त्यानंतर खाली रूम मेंबर. तर आपण तिथं रूम मेंबर जो कोणी कस्टमर असेल त्यांच्यासोबत जो मेंबर येणार आहे त्यांचे डिटेल्ससुद्धा आपण इथे ॲड करू शकतो. फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर आणि कस्टमरचा व्हेकलचे सुद्धा डिटेल्स आपण ॲड करू शकतो. व्हेकल टाईप काय आहे, व्हेकल नंबर आणि डिस्क्रिप्शन. आणि त्याच्यानंतर जर कस्टमरला एक रूमपेक्षा जास्त रूम पाहिजे असतील तर तिथे ॲड मोरवरती क्लिक करून आपण अजून रूम ॲड करू शकतो. अशा प्रकारे आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार अजून रूम ॲड करू शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण सेव्ह बटनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक पॉपअप येईल ॲडव्हान्स पेमेंटसाठीचा. जर आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट घ्यायची आहे तर आपण ॲडव्हान्स पेमेंटवरती क्लिक करून ॲडव्हान्स पेमेंट करायची, नाहीतर ओके बटनवरती क्लिक करून नंतर ॲडव्हान्स पेमेंट करू शकतो. तर ॲडव्हान्स पेमेंटसाठी तिथे सगळे डिटेल्स भरून येतील, रूम नंबर, कस्टमर नेम वगैरे. आणि आपल्याला पे ॲक्शन चूज करायचं आहे जे की पार्शियल पे सपोज केलं तर पे मोड डिटेल्स आणि ट्रान्झॅक्शन अमाऊंट टाकून सेव्ह करून घ्यायचं आहे. मग तिथे ॲडव्हान्स पेमेंट होऊन जाते. त्यानंतर इथे रिसिप्ट नंबर येतो, तिथे आपल्याला ओके करायचं आहे आणि तिथे आपल्याला सक्सेसफुली ॲडव्हान्स बुकिंग होऊन जाते. आपण जे ॲडव्हान्स बुकिंग केलेली आहे आपण ते पाहण्यासाठी ज्या रूमची ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे त्या रूमच्या लेफ्ट साईडला जे आयकन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून आपण ॲडव्हान्स बुकिंग त्या रूमवरच्या सगळ्या पाहू शकतो. आणि एकपेक्षा जास्त आपण ॲडव्हान्स बुकिंग एक रूमवरती करू शकतो. फक्त डेट्स सेम नाही झाल्या पाहिजेत.